नमस्कार. खरं तर भारतीय संविधानाविषयी काही बोलावं इतकी मोठी मी नक्कीच नाहीये. त्यामुळेच हे काम म्हणजे मला सूर्याला दिवा दाखवल्यासारखं वाटतंय. पण तरीही संविधानाबद्दलची अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती मोजक्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच म्हणजे 26 जानेवारी 1930 साली रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय काँग्रेसने पहिला स्वतंत्रता दिवस साजरा केला आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये स्वराज्याची मागणी वेग धरू लागली. इंग्रज सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊन 1935 सालीच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टची तरतूद केली. परंतु या ॲक्टला राष्ट्रीय काँग्रेसने त्यामध्ये भारतीय सदस्य नसल्याने विरोध केला. मानवेंद्रनाथ रॉय यांनी घटना निर्मितीची पहिली कल्पना मांडली. संविधान सभेवर सदस्य म्हणून प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी त्यावेळेस निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. परंतु बाबासाहेबांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनमधून निवडणूक लढवली. परंतु त्यामध्ये त्यांना फारसे यश आले नाही. यानंतर जोगेंद्रनाथ मंडल यांच्या सहकार्याने पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी केले. या संविधान सभेत 389 सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली होती. या संविधान सभेला मुस्लिम लीगने स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी सभेवर बहिष्कार घातला. त्यानंतर सतत 165 दिवस सतत बैठका होत राहिल्या, चर्चा होत राहिली आणि या सगळ्यामध्ये बाबासाहेबांनी आपले संविधानाविषयक विचार अतिशय प्रगल्भतेने मांडले. याच दरम्यान बाबासाहेबांचे प्रगल्भ विचार, अवांतर असे वाचन, सखोल ज्ञान, विविध देशांच्या कायद्यांचा गाढा अभ्यास आणि त्यांची प्रखर अशी बुद्धिमत्ता या सर्वांची जाणीव संविधान सभेतील सर्व सदस्यांना आता होऊ लागली होती. परंतु ऑगस्ट 1947ला देशाची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली आणि बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व असलेला पश्चिम बंगालचा तो भाग हा पाकिस्तानमध्ये गेला. जोगेंद्रनाथ मंडल यांना पाकिस्तानचे कायदेमंत्रीपद देण्यात आले. बाबासाहेबांनी राजीनामा दिला. परंतु आता संपूर्ण देशालाच संविधानासाठी बाबासाहेब संविधान सभेमध्ये असणे किती आवश्यक आहे याची जाणीव होऊ लागली होती आणि त्यामुळेच संविधान सभेची दारे खिडक्या एवढेच काय तर तावदाने सुद्धा बंद करण्याची भाषा करणाऱ्या लोकांनाच बाबासाहेबांना पुण्यातून उमेदवारी देऊन संविधान सभेचे प्रतिनिधित्व देण्यात आले. त्याच दरम्यान भारतातील 562 संस्थाने जोडण्याचं काम करण्यात आलं. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला दिल्ली येथील संविधान हॉल कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये झाली, ज्याला सध्या सेंट्रल हॉल असे नाव आहे. या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते, तर घटनात्मक सल्लागार हे सर बेनेगल नरसिंह राव हे होते. 22 जुलै 1947 ही तारीख अतिशय महत्त्वाची आहे, कारण या दिवशी आपल्या तिरंग्याचा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. यामध्ये एकूण 7 सदस्य होते. मसुदा समिती म्हणजे प्रत्यक्ष संविधान लेखनाची जबाबदारी असलेला विभाग आणि या मसुदा समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली. जुलै 1947 पासून ते फेब्रुवारी 1948 पर्यंत 8 महिने सतत वेगवेगळ्या कायद्यांवर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली, मतं मांडली गेली, वादविवाद झाले आणि त्यानंतर कोणता कायदा असावा, कसा असावा, अंमलबजावणी कशी असावी इत्यादी गोष्टींचा सारासार विचार करून चर्चा करून 4 नोव्हेंबर 1948ला नवीन मसुदा तयार करण्यात आला. यानंतर प्रत्येक कायद्यावर संविधान सभेमध्ये उहापोह, चर्चा, वाद विवाद, संवाद होऊन 26 नोव्हेंबर 1949ला तयार झालेल्या मसुद्याला घटना समितीची मान्यता तसेच भारतीय राज्यघटना म्हणून मान्यता देण्यात आली आणि आपण 2015 पासून 26 नोव्हेंबर हाच दिवस
संविधान दिन म्हणून अख्ख्या भारतभर साजरा करतो. हे संविधान तयार करण्यासाठी लागलेला कालावधी होता 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजेच 1082 दिवसांचा. 24 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे निश्चित करण्यात आले. जनगण मन हे आपले राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांनी लिहिलेले आहे आणि तो गाण्याचा आदर्श टाईम आहे 52 सेकंद. वंदे मातरम हे आपले राष्ट्रगान बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ या कादंबरीतून घेण्यात आलेले आहे. 26 जानेवारी 1930ला रावी नदीच्या तीरावर राष्ट्रीय काँग्रेसने साजरा केलेल्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 26 जानेवारी 1950ला आपली राज्यघटना लागू करण्यात आली. त्याच दिवसाला आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरे करतो. आता आपण हे जाणून घेणार आहोत की बाबासाहेबांनाच भारतीय संविधानाचा निर्माता किंवा फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असे का म्हटले जाते. भारतीय संविधान लेखनामध्ये बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा होता असेही म्हटले जाते. संविधान सभेचे सदस्य टी कृष्णमाचारी यांनी एका संविधान सभेमध्ये म्हटले होते की आम्हाला हे मान्य आहे की मसुदा समितीवर ज्या 7 सदस्यांची नेमणूक झाली त्यापैकी एकाने राजीनामा दिला, एकाचे निधन झाले, एक जण इतर शासकीय कामांमध्ये सतत अडकलेले असायचे, 2 जण दिल्लीपासून दूर होते, तसेच आजारपणामुळे ते कामाकडे पुरेसे लक्ष देऊ शकत नव्हते. त्यामुळे संविधान लेखनाचा संपूर्ण भार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांचे निसंकोचपणे आभारी असायलाच हवे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा मायकल प्रिचर या त्यांच्या राजकीय आत्मचरित्रामध्ये बाबासाहेब हे संविधानाचे वास्तुकार आहेत असे म्हटले आहे. तसेच संविधान निर्मितीमध्ये त्यांची भूमिका ही एखाद्या फील्ड जनरलप्रमाणे आहे असेही त्यांनी नमूद केलेले आहे. बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान विविध कायदे पंडित, तज्ज्ञ तसेच त्यावेळच्या विविध राष्ट्रीय नेत्यांनी सुद्धा मान्य केलेले होते. भारतीय संविधानानुसार भारताची भारत आणि इंडिया ही 2 नावे मान्यता प्राप्त आहेत. यानंतर आपण जाणून घेऊया संविधानाच्या प्रस्तावनेबद्दल. त्यानंतर प्रस्तावनेबद्दलची विविध तज्ज्ञांची काही निवडक मते आपण जाणून घेणार आहोत. बाबासाहेबांनी प्रस्तावनेला सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटलेले होते. प्रस्तावना ही संविधानाची जन्मकुंडली म्हणजेच हॉरोस्कोप आहे असे के.एम. मुन्शी म्हणतात. प्रस्तावना ही संविधानाची मुख्य कल्पना अर्थात की नोट आहे असं ए. बर्कर यांनी म्हटलेलं आहे. आजपर्यंत प्रस्तावनेमध्ये फक्त 1976 मध्ये एकच सुधारणा झालेली आहे. 1960च्या बेरुबारी खटल्यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्यानंतर 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे असे मान्य केलेले होते आणि LIC ऑफ इंडियाच्या खटल्यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा अविभाज्य असा भाग आहे असे मान्य केलेले होते आणि आजतागायत ते मान्य आहे. हे आहे आपल्या प्रस्तावनेचे महत्त्व. सुरुवातीला घटनेमध्ये 392 कलमे, 22 भाग आणि 8 परिशिष्टे होती आणि सध्याच्या कालावधीमध्ये 448 कलमे, 25 भाग आणि 12 परिशिष्टे आहेत. आपली राज्यघटना ही वेगवेगळ्या देशांच्या घटनेचा तसेच कायद्यांचा अभ्यास करून निर्माण करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच वेगवेगळ्या देशांकडून आपण वेगवेगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. घटना दुरुस्ती प्रक्रिया ही आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. आणीबाणी विषयक असणाऱ्या तरतुदी या जर्मनीप्रमाणे आहेत. राष्ट्रपतींना राज्यसभेवर सदस्य नेमण्याचा अधिकार हा आयर्लंडकडून घेतलेला आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता
ही फ्रान्स राज्यक्रांतीने संपूर्ण विश्वाला दिलेली तत्त्वे भारतीय राज्यघटनेने सुद्धा स्वीकारलेली आहेत. तर मूलभूत हक्क हे अमेरिकेच्या धर्तीवर आहेत. आपल्या देशाची न्यायव्यवस्था ही अमेरिकेनुसार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम निर्णय आपल्या देशामध्ये असतो. तसे ब्रिटनमध्ये नाही आहे. ब्रिटनमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा तेथील राजा बदलू शकतो. संघराज्य व्यवस्था ही कॅनडाप्रमाणे आहे. म्हणजेच राज्यघटना ही प्रादेशिक अखंडत्वाची हमी देऊ शकत नाही. म्हणजेच एका राज्याचे आपण विभाजन करू शकतो, परंतु आर्टिकल 3 नुसार त्या राज्याला वेगळे होता येणार नाही आणि त्यामुळेच आपला भारत देश हा अखंड राहतो. अमेरिकेप्रमाणे वेगवेगळ्या राज्याचे वेगवेगळे नागरिकत्व भारतीय लोकांना दिले जात नाही, तर भारतीय हे एकच नागरिकत्व भारतीयांना बहाल करण्यात आलेले आहे. आणि त्यामुळेच विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा, वेश असून सुद्धा आपल्या भारताचे अखंडत्व अजूनही टिकून आहे. घटनेने आपल्याला 6 हक्क, 16 मार्गदर्शक तत्त्वे आणि 11 मूलभूत कर्तव्ये दिलेली आहेत. यांचा नीट अभ्यास केला तर आपल्याला संविधानातील सखोल विचार आणि त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. आपल्या देशाची राज्यघटना ही लोकशाहीवर आधारित आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेली राज्यव्यवस्था म्हणजेच लोकशाही, अशी लोकशाहीची अत्यंत प्रसिद्ध अशी व्याख्या अब्राहम लिंकन यांनी केलेली आहे. तसेच सायमन डी यांना लोकशाहीचे जनक मानले जाते. अमेरिका आणि ब्रिटन या 2 बलाढ्य राष्ट्रांशी जर तुलना केली, कंपेअर केलं, तर भारताची राज्यघटना ही अतिशय समतोल आहे. कारण अमेरिकेची राज्यघटना ही अतिशय ताठर आहे. आजपर्यंत तिच्यामध्ये फक्त 27 सुधारणा झालेल्या आहेत. ती सर्वात छोटी म्हणजे फक्त 7 कलमांची राज्यघटना आहे. ब्रिटनची राज्यघटना ही अतिशय लवचिक अशी राज्यघटना आहे. संसदेमध्ये जे कायदे केलेले आहेत त्यावर ही राज्यघटना चालते, ती लिखित नाही असं म्हटलं जातं. सर्वोच्च न्यायालयापेक्षाही जास्त अधिकार हे तेथील राजाला दिले गेलेले आहेत. भारतीय राज्यघटना ही अमेरिकेप्रमाणे अतिशय ताठर म्हणजे सुधारणा करण्यास कठीण अशीही नाहीये, तर ब्रिटनप्रमाणे अतिशय लवचिक म्हणजे न्यायव्यवस्थेपेक्षाही राजाला जास्त महत्त्व देणारी अशीही नाहीये. तर ती अतिशय बॅलन्स म्हणजे समतोल अशी आपली भारतीय राज्यघटना आहे. असंख्य वैविध्य असणाऱ्या माझ्या भारत देशाला एकत्र बांधण्याचं काम ज्या घटनेने केले आहे, त्या घटनेच्या शिल्पकाराच्या पुढे नतमस्तक होऊन मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.